खंडेराव महाराज शक्ती द्या, टोलपासून मुक्ती द्या. रस्ते आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे. रस्ते आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे. ही आमची पिळवणूक होते. जनता आता त्रस्त झालेली आहे. गेल्या 12 वर्षापासून हा टोल इथं बसवला नाही गेला. हा टोल आमच्या छातड्यावरती खोपटला गेला आहे. प्रशासनाचं करायचं का? महाराज शक्ती द्या, टोलपासून मुक्ती द्या. खंडेराव महाराज शक्ती द्या. टोलपासून मुक्ती द्या. गेल्या 2 महिन्यापासून शिरपूर सोनगीर या अनधिकृत टोल वसुली विरोधात मोठा संघर्ष उभा करत आहे. याआधी शिरपूर फर्स्टने संबंधित खात्याचे मंत्री NHAI धुळे टोल प्रशासन यांना निवेदन दिले. वारंवार निवेदन देऊन आंदोलन करून देखील हे शासन प्रशासन यांची दखल घेत नाही. यासाठी आज शिरपूर फर्स्टच्या वतीने शिरपूर येथे माननीय प्रांताधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलेले. आमची मागणी यात स्पष्ट आहे की शिरपूर आणि सोनगीर ही अनधिकृत टोल वसुली बंद झाली पाहिजे. ती स्थानिकांना माफ केली गेली पाहिजे आणि जर माफ होत नसेल तर तो टोल तुम्ही बंद केला पाहिजे. अनधिकृतला अधिकृत दाखवून तुम्ही गेल्या 12 वर्षापासून हा टोल आमच्या छातीवरती थोपटलेला आहे. याच्या विरोधात शिरपूर पथ संघर्ष करत आहे. आज प्रांताधिकारी कार्यालयासमोर आम्ही ठिय्या मांडून बसलोय. जोपर्यंत संबंधित अधिकारी टोल प्रशासनाचे अधिकारी जोपर्यंत इथे येत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. धुळे जिल्ह्यातील व शिरपूर तालुक्यातील धुळे पळसनेर या अंतरासाठी उभारण्यात आलेला शिरपूर आणि सोनगीर या टोल नाक्यांवर स्थानिक वाहनधारकांना सवलत मिळावी आणि बेकायदेशीर असलेला सोनगिरी टोल नाका बंद करावा या मागणीसाठी दिनांक 15 जुलै रोजी शहरातील युवकांची संघटना शिरपूर फर्स्ट यांनी आंदोलन करून प्रांत अधिकारी शिरपूर यांना निवेदन दिले. यापूर्वी देखील अनेक वेळा विविध अधिकारी व प्राधिकरण यांना याबाबत संघटनेने निवेदन देऊन आपल्या मागण्या सादर केल्या आहेत. मात्र प्रशासनाकडून व स्थानिक राजकीय नेत्यांकडून त्याची दखल न घेतल्याने पुन्हा आज आंदोलन करण्यात आले. काल दिनांक 14 रोजी खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी हे शिरपूर दौऱ्यावर असताना त्यांना देखील या संघटनेने निवेदन सादर केले. खासदारांनी देखील आपल्या मागण्या योग्य व रास्त असून यासाठी आपण पाठपुरावा करू असे आश्वासन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे. या आंदोलनाच्या वेळी शिरपूर फर्स्टने दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की मागील 12 वर्षांपासून शिरपूर तालुक्याच्या जनतेला वाहनधारकांना शिरपूर टोल नाका व सोनगीर टोल नाका येथे धुळे येथे जाण्याकरता दोन्ही टोल नाक्यांवर अव्वाच्या सव्वा टोल द्यावा लागतो. शिरपूर तालुका हा धुळे जिल्ह्यात येत असल्याने व धुळे हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने जनतेला प्रत्येक कामासाठी धुळे येथे जावे लागते. या 50 किलोमीटरच्या अंतरासाठी वाहनधारकांना 205 रुपये टोल मोजावा लागतो. शिरपूर टोल नाका हा नगरपालिका हद्दीपासून 5 किलोमीटरच्या आत आहे. तसेच सोनगीर टोल नाका हा शिरपूर टोल नाक्यापासून एकाच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वर 34 किलोमीटरच्या आत आहे, जे NHAIच्या शासन निर्णय 5 डिसेंबर 2008 प्रमाणे अनधिकृत आहे. सामान्य जनता या दोन्ही टोल नाक्यांपासून त्रस्त झालेली आहे. त्यामुळे या निवेदनात त्यांनी प्रामुख्याने अशा मागण्या केल्या की शिरपूर टोल नाक्याला शिरपूर तालुका व शहरातील जनतेकरता तो टोल माफ करावा आणि टोल बंद करण्यात यावा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी लोकसभेत म्हणाले होते की 2 टोल मधील अंतर 60 किलोमीटरपेक्षा कमी असेल तर आम्ही तो टोल बंद करू. मात्र तो अद्याप बंद झालेला नाही. शिरपूर सोनगिरी टोल मधील अंतर केवळ 32 किलोमीटर आहे. NHAI राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्या नियमानुसार पाहावयास गेले तर सोनगिरी टोल नाका हा अनधिकृत आहे आणि म्हणून तो बंद झाला पाहिजे. शिरपूर टोल नाका व सोनगिरी टोल नाका येथील प्रशासन स्थानिक जनतेसोबत हुज्जत घालते, अरेरावीची भाषा करते आणि त्याबाबत तक्रारी असून देखील त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. शिरपूर व सोनगीर टोलवरील शौचालय अस्तित्वात नाही. 100 मीटरवर कोणतीही पिवळी रेषा नाही. महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे आहेत. रस्त्यांची अवस्था बिकट आहे. रात्री अनेक वेळा उड्डाणपुलावरील लाईट देखील बंद असतात. त्यात कोणतीही सुधारणा करण्यात आलेली नाही. NHAIच्या धुळे जिल्हा येथील ऑफिसला भेट दिल्यानंतर संबंधित प्रोजेक्ट डायरेक्टर यादव साहेब यांच्याशी चर्चा करत असताना त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली व याबाबत ठोस असे काही समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. याशिवाय NHAI धुळे येथील लँडलाईन ऑफिसचा नंबर आणि ईमेल हे दोघेही बंद आहेत. त्यामुळे ही जनतेची शुद्ध दिशाभूल आहे. त्यावर देखील कारवाई झाली पाहिजे. या सर्व मागण्या घेऊन आम्ही टोल प्रशासनाकडे NHAI धुळे डायरेक्टर यांच्याकडे गेलो. संबंधित खात्याचे मंत्री नितीन गडकरी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 100 पत्र पाठवली, पण प्रशासन आमच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. येत्या 7 दिवसात याबाबत ठोस निर्णय न घेतल्यास आम्ही टोल नाक्यावर उपोषणाला बसू असा इशारा यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
यावेळेस मोठ्या संख्येने शिरपूर फर्स्टचे पदाधिकारी आंदोलन व निवेदन देण्यासाठी उपस्थित होते. आंदोलकांचे निवेदन प्रांत अधिकारी यांनी स्वीकारले असून संबंधित प्रशासनास व आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात येईल. संबंधित विभाग आणि प्रशासन यांच्यामार्फत झालेल्या कारवाईविषयी आपणास अवगत करण्यात येईल अशी माहिती प्रांत अधिकारी यांनी दिली. याआधी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जोरदारपणे टोल अधिकारी आणि परिवहन विभागातील अधिकारी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शिरपूर तालुक्यातील ग्रामदैवत खंडेराव महाराज शक्ती द्या, शिरपूर तालुक्याला टोल पासून मुक्ती द्या असा नारा यावेळेस या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला होता. तालुक्यातील अति महत्त्वपूर्ण असलेल्या या विषयावर तालुक्यातील राजकीय नेत्यांची उदासीन भूमिका असून याबाबत अद्याप त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे त्यांनी देखील या प्रश्नाची दखल घेऊन वरिष्ठ स्तरावर मागणी करून सदरचा विषय निकाली काढावा अशी देखील प्रतिक्रिया संघटनेचे पदाधिकारी यांनी बोलताना दिली. त्यामुळे आगामी काळात या विषयावर कायदेशीर मार्ग न निघाल्यास तालुक्यातील हे आंदोलन पेटण्याची शक्यता असून ते अधिक तीव्र होण्याचा इशारा या संघटनेने दिला आहे. आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, अरे रस्ते आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, अरे हम हमारा हक मांगते नहीं किसी से भीख मांगते. खंडेराव महाराज शक्ती द्या, टोल पासून मुक्ती द्या, पूर्वेचं पाणी लागले गडाला, शिरपूर पासून नाव घेता कृष्णराव पळाला, शिरपूर पासून नाव घेता कृष्णराव पळाला, शिरपूर पासून नाव घेता कृष्णराव पळाला, शिरपूर पासून नाव घेता कृष्णराव